नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि आज दुपारच्या वेळेला हा माणूस आला मधाचे कांदे घेऊन, मोळाचे. तर सेपरेट कांदे आहेत आणि कुठलं त्याच्यात भेसळ नाही नसतं, ते रानात जाऊन आणतात. तर मी पूर्णच एकदम मागितलं त्याला, तर हो नाही करत तो. 400 रुपयात तयार झाला आणि असे कांदे सहित पूर्ण घेतलं मी. तर परवडलं का नाही बघा. आणि याचा मध किती पडतो ते पण मी तुम्हाला नंतर सांगते. तर हो नाही करत झाला एकदाचा. त्याने मला 1000 रुपये सांगितले होते, तर 400 रुपये दिले. आणि बघा मी ते मध काढून घेतला सर्व. छान असं पहिले ते माशा वगैरे काढून टाकल्या. आणि हे बघा असा प्युअर मध आहे हा, अगदी नॅचरल आणि नैसर्गिक. तर हा निघाला आहे 750 ग्रॅम मध. आणि बघा किती छान आहे. तर काढून घेतला आणि आता आपण याला भरणीत भरून ठेवणार आहोत. आणि हा कितीही दिवस खराब होत नाही माहिती आहे का. 2-3 वर्षेही व्यवस्थित जर ठेवला तर 2-3 वर्षेही खराब होत नाही. जो खराब मध असतो तो अगदी घट्टही होत नाही आणि खराबही होत नाही. फक्त मुंग्यापासून थोडं सावध ठेवावं लागतं. तर अशा पद्धतीनं काढला मध मी. आणि एवढासा दिसतो पण वजनात खूप असतो. तर हा निघाला मध. आणि आता याचा नवीन एक प्रकार करू आपण. जे पूर्वी बायका मेण लावायच्या ना कुंकाच्या खाली, म्हणजे अगोदर मेण लावायच्या आणि नंतर कुंकू लावायच्या. तर तसं मेण बनवते मी, जे माझी आजी आई यांच्याकडनं शिकलेली आहे. तर आता मेणाचं काम पडत नाही, तरी पण एक जुनी आठवण म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. तर ह्या भांड्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं आणि जे मेण होतं राहिलेलं ते धुवून स्वच्छ करून ठेवलं आणि हे या भांड्यात टाकलेलं आहे. छान असं ते वितळतं लगेच. आणि थोडीशी अर्धा चमचा हळद टाकली, कारण बहुतेक हळद याच्यासाठी टाकत असतील की ते अँटीसेप्टिक पण असतं आणि कलर पण छान येतो. तर आता हे पूर्ण वितळून घेतलं. खाली भांड्यात पाणी घेतलं, त्यावर पांढरा स्वच्छ मऊ कपडा ठेवला सुती. आणि आता हे छानपैकी मी पिळून घेते. ही खूप जुनी पारंपरिक पद्धत आहे बरं का मेण तयार करायची. तर अशा पद्धतीनं हे मेण तयार करतात. ते खूप गरम आहे म्हणून मी हाताने पिळू शकत नाही, म्हणून याला पकडीनं पिळून घेते. आणि हात पण चिकट होत आहेत. आणि ह्या मेणाचा अजून एक फायदा असा असतो की हे मेण जर गरम करून पायाच्या ज्या भेगा असतात हाताच्या पायाच्या, रात्री झोपताना लावलं ना तर सकाळी अगदी छान असे मऊ हातपाय होतात, वॅसलीनपेक्षाही मऊ. तर याचे खूप फायदे आहेत. मध निघतो, शिवाय मेण निघतं आणि मेणही बऱ्याच कामात येतं. आता छान पिळून घेतलं याला. खाली बघा कसं तयार होतं अगदी पापडी त्याची. बघा इकडे दाखवते मी तुम्हाला. हे बघा असं तयार झालं आपलं मेण. आणि पूर्वी बायका खूप असं करून ठेवायच्या, वर्षभर 2-2 वर्ष कुठेतरी एक छोट्या डबीत वगैरे भरून ठेवायचं आणि सगळ्याजणी तेच करायच्या. आणि आता मी ते छान त्याचा गोळा तयार करून घेते पाण्यातून वर काढून. अशा पद्धतीनं त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं. आणि हे खरं खुरं मेण आहे. आता कोणाकोणाला माहीत आहे किंवा नाही ते सांगता येत नाही, पण माहीत असल्यास नक्की सांगा. हे झालं मेण तयार. आता याला आपण एक छोटी डबी घेऊ आणि डबीमध्ये ठेवून देऊ. बघा कसं सोन्यासारखं दिसतंय. झाले ना. आता मी तुम्हाला लावायचे कसे ते लावून दाखवते. खाली असं छोटंसं बोटावर घ्यायचं आणि मी काडीने घेतले आणि असं लावायचं आणि त्यावर कुंकू लावायचं. पूर्वी फार शृंगार नव्हता राहत, पण फक्त कुंकू लावलं की झाला शृंगार बायकांचा.
बघा अशा पद्धतीनं कुंकू लावायचं. आणि अजून तुम्हाला एक आठवण सांगते. माझी आजी आणि आत्या, म्हणजे आईची आई आणि माझी आत्या पूर्ण असं कपाळ भरून कुंकू लावायच्या. बोटावर इतकं कुंकू घ्यायचं आणि पूर्ण कपाळावर गोल असं करायचं. बघा कसं लागलं. तर असा साज असायचा. तर मी सांगते तुम्हाला, नाव घेते. मेन कसं वाटलं मग तुम्हाला?